नेत्याचे कुणाचेच काही ठरेना, समर्थक व कार्यकर्ते पडले पेचात। इच्छुक उमेदवार कोण, उमेदवारी देतो त्याच्याकडे जाण्यास झाले तयार। पंढरपूर तालुक्यातील वाखरी व मोहोळ तालुक्यातील पेनूर झेडपी गटात इच्छुकांची भाऊ गर्दी। जिल्हा परिषद व पंचायत समितीचे बिगुल वाजल्यानंतरही पंढरपूर तालुक्यातील वाखरी व मोहोळ तालुक्यातील पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे। दिनांक 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार असून 21 जानेवारीपर्यंत याची मुदत आहे। 22 जानेवारी रोजी छाननी असून 27 जानेवारीपर्यंत सर्व उमेदवारांना आपले अर्ज माघारी घेता येणार आहेत। 28 पासून प्रचाराला सुरुवात होणार आहे, तर दिनांक 5 फेब्रुवारी रोजी 2026 मतदान, तर 7 फेब्रुवारीला या सर्व जिल्हा परिषद गटांची व पंचायत समिती गणांची मतमोजणी होणार आहे। या सर्व लढती या हाय व्होल्टेज व महत्त्वपूर्ण ठरणार असून या सर्व लढकीकडे जिल्हा वाहिन्यांचे लक्ष लागले आहे। यामध्ये प्रामुख्याने पंढरपूर तालुक्यातील वाखरी जिल्हा परिषद गट हा सर्व नेते मंडळी डोकेदुखी ठरत असून या गटातून बऱ्याच जणांनी तयारी केली आहे। पांडुरंग परिवाराकडून सौ प्रीतीताई वामन यलमार, भगीरथ भालके यांच्याकडून सौ सुनीता संग्राम गायकवाड, आमदार अभिजित आबा पाटील यांच्या गटाकडून सौ अर्चना धनंजय काळे, सौ मयुरीताई संतोष बागल, याबरोबर माननीय आमदार बबनदादा शिंदे यांच्या माध्यमातून युवा नेते नागेश उपासे हे सुद्धा प्रबळ दावेदार आहेत। पण उमेदवारी ठरेना म्हणून अनेक देव पाण्यात घालून बसले आहेत। दुसरीकडे मोहोळ तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पेनूर जिल्हा परिषद गटात सुद्धा मोठी चुरस पाहायला मिळत आहे। एकीकडे विद्यमान आमदार राजाभाऊ खरे यांचे समर्थक शिवसेना जिल्हा प्रमुख शरणराज चौरे यांनीही या गटामध्ये खूप मोठे काम केले आहे। प्रत्येक गावोगावी रस्ते, वाड्या वस्त्यांवरील पाणंद रस्ते, पाणी नळ कनेक्शन, विजेच्या समस्या, तारा याबरोबर सर्व नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्याचबरोबर रामदास चौरे हे सुद्धा भाजपाकडून उमेदवारी दाखल करणार आहेत। याबरोबर सर्जेराव दाजी चौरे, मानाजी बापू माने, जनहितचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैयासाहेब देशमुख, विभाचे संचालक सुनील रावसाहेब चव्हाण याचबरोबर अनेक जण इच्छुक आहेत। त्यामुळेच इथली लढत ही हाय व्होल्टेज होणार आहे। कामावर व त्या व्यक्तीच्या लोकप्रियतेवर येथे दिनांक 7 फेब्रुवारी रोजी विजयश्री त्यांना मिळणार आहे। सोलापूर जिल्हा प्रतिनिधी। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा।